आणि आता 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। पुण्याच्या कल्याणी नगरमधील हिट अँड रन अपघातात जागीच मृत्यू पावलेल्या अश्विनी कोष्टा हिचा मृतदेह तिच्या घरी जबलपूरला नेण्यात आला। अश्विनीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून तिला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार करण्यात आला। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील मृत तरुण अनिश औधियाचा मृतदेह त्याच्या मूळ गावी बिरसिंगपूर पालीला पाठवण्यात आलेला आहे। अनिशच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी झालेल्या अपघातानंतर राजकारण तापलं। या प्रकरणी मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळते। या संदर्भातील केसमध्ये राजकीय हस्तक्षेप न करता योग्य ती कायदेशीर निर्णय घेण्याचे निर्देश अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना दिले। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे। कारवाईवर प्रश्न विचारणाऱ्यांना आयुक्तांनी बेधडक आव्हान दिलेलं आहे। पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा आणखी जास्त कडक भूमिका कोणी सुचवत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असं अमितेश कुमार म्हणाले। पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी आता गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही आदेश दिलेत। या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, तसंच कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नका असे आदेश पुण्याच्या पोलीस आयुक्तांना देण्यात आले। पुणे अपघात प्रकरणी पोलिसांवर कोणताही दबाव नाही, आरोपीला कोणतीही विशेष वागणूक दिलेली नाही अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी न्यूज 18 लोकमतला दिली। पुणे अपघात प्रकरणावरून आता राजकारण तापलं असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेत। पुणे पोलीस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतात, पोलीस स्टेशनमध्ये आरोपी मुलाला पिझ्झा बर्गर कसा खाऊ घातला असा सवालही त्यांनी केला। पुणे अपघात प्रकरणावर विजय वडेट्टीवार आणि पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली, रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली असे सवाल उपस्थित करत पुणे अपघाताची न्यायिक चौकशीची मागणी त्यांनी केली। पुण्यातील अपघात प्रकरणी अमोल मिटकरी यांनीही हल्लाबोल केला। या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तरच बळी गेलेल्यांना न्याय मिळेल अशी मागणी त्यांनी केली। पुण्यातील अपघात प्रकरणी रवींद्र दंगेकर यांनी हल्लाबोल केला। पुणेकरांच्या दबावामुळे पोलीस प्रशासन नमलं, मात्र आता येरवडा पोलीस स्टेशनचे पीआय आणि तपास अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तर आर्थिक व्यवहार झाल्यानंतर तपासात दिरंगाई करण्यात येते असा आरोपही त्यांनी केला। पुण्यातील अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अग्रवालला अटक करण्यात आली आणि ही अटक करण्यात पोलिसांना यश आलं। तर अल्पवयीन मुलाला मद्य दिल्याप्रकरणी पबच्या मालकाला, मॅनेजरला आणि बार टेंडरलाही अटक करण्यात आली। पुण्यातील कल्याणीनगर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी असलेल्या बिल्डर पुत्राला काही तासातच जामीन मिळाल्यानं पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। आरोपीने अपघातापूर्वी पबमध्ये बसून दारू प्यायल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। कोझी पबमध्ये बसून दारू पिणाऱ्या या आरोपीचं सीसीटीव्ही फुटेजही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलं। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पोलिसांपाठोपाठ आता महापालिका सुद्धा पब विरोधात ॲक्शन मोडवर आली आहे। पुणे महापालिकेनं शहरातील पब्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील बेकायदा बांधकामांच्या तपासणी करण्याचे आदेश देऊ केले। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आरोपी भावेश भिंडेच्या कंपनीनं उभारलेले होर्डिंग्ज हटवण्यात येत आहेत। दादर परिसरात भिंडेच्या इगो मीडिया कंपनीनं उभारलेले 3 ते 4 होर्डिंग पालिकेकडून हटवण्यात आले। अल्पवयीन विद्यार्थिनीची भर रस्त्यात छेड काढणाऱ्या दोघांना बदलापुरात चांगला चोप देण्यात आला। त्यांना मारहाण करतानाची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आली। गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आरटीईमध्ये बनावट कागदपत्र सादर करून प्रवेश मिळवणाऱ्या 19 पालकांवर नागपूरमधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। आतापर्यंत 3 शाळांमध्ये हा प्रकार समोर आला असून यातील आरोपींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं मुसेवाडीत जाऊन वृत्ताचं दर्शन घेतलं। मुंबई इंडियन्स संघाचं IPLमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर तातडीनं अर्जुन दत्त महाराजांच्या दर्शनाला पोहोचला होता। राज्यात 12वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून छत्रपती संभाजीनगरमधील तनिषा बुरमाणीकर राज्यात पहिली आली आहे। 12वीच्या परीक्षेत तनिषानं 100 पैकी 100% मिळवले, तसंच तिचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातं। दिवसेंदिवस तापमानात होणाऱ्या वाढीनं मुक्ताई नगरात केळी पिकाचं मोठं नुकसान होतंय आणि या वाढत्या तापमानापासून केळी वाचवण्याकरता शेतकरी बागेच्या बाजूने हिरवी शेड उभारताना दिसतात।
मालेगाव मनमाड शहर परिसरात उकाडा वाढला असून तापमानाचा पारा 42 अंशांवर गेला आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिक हैराण झाले। पालघरमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। डहाणूतल्या कासामध्ये एका शेतकऱ्यानं 4.5 एकरवरील झुकिनी या फळभाजीची शेती केली होती आणि पालघरमधला हा पहिलाच प्रयोग होता, मात्र पावसानं त्यावर पाणी फिरवलं। हिंगोली शहरालगतच्या अंधारवाडी गावात पाणी टंचाईने ग्रामस्थ हैराण झाले। प्रशासनाकडून गावच्या विहिरीत टँकरनं पाणी सोडलं जातं आणि या पाण्यासाठी सगळी कामं बाजूला ठेवून ग्रामस्थांना भर दुपारी धावपळ करावी लागते। एक टँकर पुरत नसून आणखी पाण्याची सोय व्हावी अशी मागणी जी ती करण्यात येते। बीडमध्ये रोजगार हमी योजनेच्या बोगस कामाविरोधात ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं। रोजगार हमी योजनेच्या कामाच्या मस्तरवर रोजगार सेवकांच्या बोगस सह्या करत लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला होता आणि या प्रकरणी सखोल कारवाईची मागणी करण्यात येते। सटाण्याच्या मोरा आणि सांडस भागात एका कांद्याच्या चाळीत बिबट्याचा बछडा आढळून आला। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बछड्याला ताब्यात घेतलं असून मादी बिबट्याचा शोध घेतला जातोय। शिंदखेड राजे इथल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीचं जीर्णोद्धाराचं काम सुरू असताना उत्खनना दरम्यान 13व्या शतकातील यादवकालीन शिवमंदिर सापडलं आणि या शिवमंदिराची भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळाकडून पाहणी करण्यात येते। नवी मुंबईत एका 82 वर्षीय सेवानिवृत्त अधिकारी आणि त्याच्या पत्नीची 32 लाखांची फसवणूक झाली। पुलवामा इथल्या हल्ल्यामध्ये सहभागी असल्याचं सांगून कारवाईचं धाक दाखवत हे पैसे उकळण्यात आलेत आणि या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलीस अधिक तपास करतात। पुण्याच्या नारायणगाव महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुख्य 3 आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली। या आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केलं असता त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। माढा मतदारसंघात तुतारी निवडून येईल असा दावा करत निलेश पाटील यांनी 11 बुलेटची पैज जाहीर केलेली आहे। विशेष म्हणजे पाटील यांची पैज कोणी स्वीकारलेली नाही। तब्बल 31 लाख रुपयांच्या 11 बुलेट त्यांनी पैजेवर लावल्या। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते पुण्याच्या प्रकरणाच्या संदर्भातली। ती ब्रेकिंग न्यूज अशी बघा की पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये पुण्यातील कोझी बार हा सील करण्यात आला। राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केलेली आहे। पुण्यातला कोझी बार म्हणजे हाच तो कोझी बार आहे ज्या ठिकाणी या अल्पवयीन आरोपीने मद्यप्राशन केलं, जेव्हा की तो अल्पवयीन असताना त्याला मद्य कसं देण्यात आलं अधिक एक मुद्दा जो आहे तो उपस्थित केला जातोय। आणि त्यानंतर आता उत्पादन शुल्क विभागानं पुण्यातला कोझी बार जो आहे तो सील केला आणि त्याची जी दृश्य आपण बघतोय सील करतानाची सगळी कारवाई जी आहे प्रक्रिया जी ती पार पाडली जाते। एकूण तिथे उपलब्ध असलेलं मद्य, कोणकोणत्या प्रकारचे हे मद्य आहे त्याची वर्गवारी करत बारच सील करण्यात आला। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत, काय माहिती याबद्दल? आता खरं हे एक्साईजची कारवाई उशिराचं शहाणपण म्हणावं लागेल, कारण इतके दिवस मग का नाही कारवाई केली? तिथं जर अल्पवयीन मुलांना दारू सर केले जाते, फुडिंग दिलं जातं, त्यांना प्रवेश दिला जातो, ही जबाबदारी एक्साईज डिपार्टमेंटची नव्हती का याच्यावर चेक ठेवण्याची? मुळात कुठल्याही बार बाहेर ही नोटीस लावणं बंधनकारक आहे की इथं अल्पवयीन मुलांना प्रवेश नाही। कुठल्याही पब बाहेर अशा कुठल्याही पबच्या बाहेर नोटीस लावल्या जात नाही, कारण त्यांना व्यवसाय करायचा असतो म्हणून ते जाणीवपूर्वक तसं पाट्या लावत नाहीत आणि एक्साईज डिपार्टमेंट यांना खत पाणी घालतं। रेस्टर यांचं लागेबांधे असतात। मग अशी मोठी दुर्घटना घडली का मग तातोर कारवाई करायची आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करायचा, असंच याला म्हणावं लागेल। याची जबाबदारी एक्साईज डिपार्टमेंटची पण आहे अल्पवयीन मुलांना तिथे दारूसर होऊ न देण्याची। ही कारवाई जसं तू म्हणालास चंद्रकांत की उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, पण आता या सगळ्या कारवाईनंतर म्हणजे हा बार सील करण्यात आला म्हणजे हा कायमस्वरूपी सील करण्यात आलाय आणि ही कारवाई करत असताना नेमकं राज्य उत्पादन शुल्क विभागाने काय म्हटलंय? कायमस्वरूपी कधी सेल होत नसतो कुठला बाल, हे नंतर पुन्हा याच्या अपीलमध्ये जातील, काही दंड असेल, शिक्षा असेल ते होईल आणि पुन्हा तो बाल कदाचित सुरूही होईल, काय कारवाई होऊन, दंडात्मक कारवाई होऊन। पण हे इतके एवढे बार सुरू आहेत, अल्पवयीन मुलांना दारू सर केली जाते, त्याच्यावर बंधन आणणं, त्याच्यावर चेक ठेवणं हे एक्साईज डिपार्टमेंटचं काम आहे। कारण लायसन्स ते वाटतात 1:30 वाजेपर्यंत, FL3 ला 1:30 वाजेपर्यंत परमिशन ते देतात, पोलीस नाही। बरं,
धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल. आपण पाहतोय की राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता पुण्यातला हा जो बार आहे, कोझी नावाचा हा बार आहे, पब आणि बार, ज्यामध्ये या अल्पवयीन आरोपीला मद्य सर्व करण्यात आलेलं होतं. जेव्हा की तो अल्पवयीन होता, त्याला अशा पद्धतीने मद्य सर्व करणं नियमात बसत नव्हतं, वयात तो बसत नव्हता, तरी ते देण्यात आलं आणि त्यानंतरच हा सगळा अपघात घडल्याचं आपण बघितलं. यानंतर ही कारवाई झाल्याचं आपण पाहतोय. आणि आता 36 जिल्ह्यांमधल्या इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया. उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर पराभव म्हणजे नेमकं काय हे समजतं असा टोला नितेश राणेंनी लगावलेला आहे. ठाकरेंची पत्रकार परिषद आणि राऊतांचं रडगाणं बघून पुन्हा मोदी येणार हे समजल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत. 4 जून नंतर ते लंडनला पळण्याच्या तयारीत आहेत असा आरोप त्यांनी केला. अजित पवार नवख्या असल्यानंच त्यांचा मुख्यमंत्री बनण्याबाबत विचार केला नसल्याचं विधान जे आहे ते शरद पवारांनी केलं होतं आणि या विधानावर राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी सीएम करताना त्यांना कुठला अनुभव होता, उद्धव ठाकरेंना असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी विचारला आहे. तसंच भुजबळांना सीएम केलं असतं तर पक्ष फुटला असतं, या विधानामागे काही जातीय समीकरण होतं का, असा सवालही उमेश पाटलांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात 5व्या टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला, अतिशय संथ गतीनं मतदान प्रक्रिया पार पडली असा आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी मुख्य सचिवांना 5व्या टप्प्यातील मतदान का रेंगाळलं याची चौकशी करावी असा आदेश दिला. निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक मतदान न करताच घरी परतले अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मतदार कंटाळतील, रांगेतून निघून जातील अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी राबवली का अशी शंका वाटावी असं चित्र दिसलं. असा घणाघात राऊतांनी केलाय. भाजप आणि मित्रपक्षाचा पराभव होणार याची खात्री असल्यानं शेवटचा डाव टाकण्यात आल्याचा आरोप राऊतांनी केला. उद्धव ठाकरेंनी 5व्या टप्प्यातील मतदानावरून निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर केलेल्या आरोपांना आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंना स्वतःचा पराभव दिसतोय म्हणून ते निवडणूक आयोगाकडे बोट दाखवतात, पण पुरावे असतील तरच ठाकरेंनी बोलावं असं प्रत्युत्तर शेलारांनी दिलं. भंडारा जिल्ह्याच्या रेंगेपार गावच्या अंगणवाडीतील धक्कादायक प्रकार समोर आला. अंगणवाडी केंद्रामध्ये मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा केला जात असल्याची बाब समोर आली आणि या प्रकरणी गावकऱ्यांनी पुरवठा कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली. वाशिमच्या महागाव, बाळखेड आणि वाकद परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. त्यावेळी अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं मोठं नुकसान झालंय, तर ज्वारी आणि भुईमुगाचंही नुकसान झाल्याचं समोर आलं. साताराच्या कोरेगाव तालुक्यातील आंबवडे फाट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने दुकानांवरील पत्रे उडाले तर एका 4चाकी वाहनावर झाड कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याला सलग 6व्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपलंय. कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय. यानंतर थेट पुन्हा एकदा आपण जातोय पुण्यामध्ये. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आता राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथं पोहोचलेले आहेत. सोबत आपण बघतोय पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, ज्यांच्यावरती खरं तर या सगळ्या प्रकरणात अधिकाऱ्यांच्या वतीने ढिलाई केल्याचे काही आरोप करण्यात आले, ज्या आरोपांना खरं तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर देखील देऊ केलं. पण आता या प्रकरणाच्या बाबत खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश, म्हणजे कायद्यानुसार कारवाई व्हावी, सगळ्या गोष्टीचा योग्य पद्धतीने तपास व्हावा असे आदेश त्यांनी देऊ केलेले होते. या सगळ्या विषयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला होता आणि या संदर्भात चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं होतं. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये जो कोझी बार होता, ज्या कोझी बारमध्ये हा अल्पवयीन आरोपी बसला, जो एका फार मोठ्या विकासकाचा मुलगा आहे, पुण्यातील एक मोठे विकासक आहे त्यांचा मुलगा आहे, आणि ज्याने तिथं मद्यप्राशन केलं तो अल्पवयीन होता, तरी त्याला मद्य कसं सर्व करण्यात आलं या सगळ्या विषयाला घेऊन आपण बघितलं की थोड्या वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी माहिती आपल्याला देऊ केली होती की कोझी बारवरती आता राज्य उत्पादन शुल्कने कारवाई केली आहे. कोझी बार हा सील करण्यात आला आहे. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर आहेत. चंद्रकांत, आता आपण बघतोय
या सगळ्या प्रकरणात एक एक करत कारवाई होत असताना खुद्द आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेत. काय तपशील याबद्दल? ह्या सगळ्या केसमध्ये आपल्याला माहिती पुणे पोलिसांना कॉर्नर केले जाते. तसं पाहिलं तर सीपी अमितेश कुमार यांनी सकाळी स्वतः एक्सप्लेनेशन दिलं की आमची काही चूक नाही, आम्ही जे नियमानुसार जे कायद्यानुसार जे प्रोव्हिजनल कलम आहेत ते लावलेत, पण कोर्ट त्याला रिजेक्ट करतंय. म्हणजे कुठेतरी पोलीस टीकेच्या याच्या खाली आलेले आहेत, बॅकफुटला जावं लागतंय. म्हणून शेवटी पोलीस म्हणजे गृह मंत्रालय. म्हणून नेमकं काय झालं याचा सगळा ब्युरो घेण्यासाठी स्वतः फडणवीस तिथं आलेले आहेत आणि या सगळ्या केसचा आढा घेऊन ते कदाचित नंतर प्रेसशी बोलतील. पण आता जी माहिती आहे आपल्या माहितीनुसार या सगळ्या केसमध्ये पोलीस आता सगळे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत. आमचं काहीच नाही, कोर्टाने त्याला जामीन दिलेला आहे, त्यात आमची काही चूक नाही, आम्ही जी नियमानुसार जी कलम आहेत ती लावलेली आहे. म्हणून आता फडणवीस नेमकं काय सांगतात, पोलिसांची बाजू कशी सांभाळतात हे पाहावं लागेल. आणि अमितेश कुमार हे फडणवीसांचे एकदम लाडके म्हणण्यापेक्षा एकदम जवळचे आणि विश्वासू पोलीस आयुक्त आहेत. त्यामुळे त्यांची बाजू सांभाळण्यासाठी फडणवीस आले असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याच्या बाबतीत अमितेश कुमार यापूर्वीही खरं तर कायम चर्चेत राहिलेले आहेत. पण आता ह्या सगळ्या प्रकरणात काही मुद्दे असेल जे समोर येताना दिसत आहेत, ज्यावरनं खरं तर पोलिसांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. या विषयाला घेऊन खुद्द आता गृहमंत्री माध्यमांशी बोलतील का? बघूयात नेमकी त्यांना बोलावंच लागेल. इतकं म्हणजे अचानक दौरा ठरला त्यांचा. खरं तर कुठेही पूर्वनियोजित त्यांचा दौरा नव्हता, पण वाटेत कुठं वांधवे असेल म्हणून चला पाहून येऊया नेमकं काय झालं. कारण काल खरं तर इलेक्शन होते, नाही तर काल परवापासूनच ही बातमी चर्चेत होती, पण काल इलेक्शन असल्यामुळे तेवढी ती झळकली नाही. पण आज सकाळपासून सगळीच माध्यमं या बातमीवर आहेत, त्यामुळे साहजिकच त्याची गंभीर दखल घेत नेमकी काय कारवाई केली पोलिसांनी याचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री इथं आले असावेत. पुणे पोलिसांवरचा एकूणच दबाव देखील वाढतोय असे म्हणायचंय? हो, पुणे पोलिसांवरती दबाव आहेत, पण ते आपल्या कायद्याप्रमाणे काम करतात असं सीपी साहेबांचं स्वतःचं म्हणणं आहे. त्यांनी कुठेही कसर केलेली नाही. त्यांनी 3 गुन्हे दाखल केले, त्याच्यामध्ये एक येरवाड्याला ऍक्सिडेंटचा आणि दुसरा ते आरोपीचे वडील आहेत तो विशाल अग्रवाल, त्यांनाही ताब्यात घेतले औरंगाबादवरनं. त्यांना आता ट्रान्झिटमध्ये इथं आणतील थोड्याच वेळात आणि उद्या त्यांना कोर्टात हजर करतील. विनापरवाना आपल्या अल्पवयीन मुलाला त्यांनी गाडी चालवायला दिली, दारू प्यायला माहिती आहे पबमध्ये मुलं दारू प्यायला जातात हे सगळं माहिती असताना त्यांना का परमिशन दिली पालक म्हणून? कारण नवीन जुव्हेनाइल कायद्यानुसार सीपींना हा अधिकार आहे. जर एखाद्या अल्पवयीन मुलाकडून मोठा संगीन गुन्हा घडला त्याला हिनस क्राईम म्हणतात, बरोबर. त्या केसमध्ये स्पेशल केस म्हणून मुलाच्या पालकाला किंवा वडिलांना आरोपी करण्याचा सीपी पोलीस आयुक्तांना अधिकार आहे. त्यानुसारच त्यांनी हा गुन्हा दाखल केलाय. आणि पाहूयात आता बघूयात खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस आयुक्तात पोहोचलेले आणि या प्रकरणामध्ये काय कारवाई झाली याची देखील माहिती घेऊन ते माध्यमांशी बोलू शकतात. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.